चला एका अशा मंदिराची गोष्ट पाहूया जिथे अमाप संपत्ती आणि एक अतूट वचन एकत्र नांदतात. ही आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातल्या खजिन्याची अंदाजित किंमत $1 ट्रिलियन पेक्षा जास्त. या संपत्तीमुळे हे जगातलं सर्वात श्रीमंत प्रार्थनास्थळ बनलं आहे. पण ही अविश्वसनीय संपत्ती आली कुठून आणि तिचे इतकं रक्षण का केलं जातंय? याचं उत्तर आहे त्रावणकोरच्या राजघराण्याकडे, जे स्वतःला देवाचे सेवक मानतात. एका मोठ्या लष्करी विजयानंतर महाराजांनी एक मोठं पाऊल उचललं. त्यांनी आपलं सगळं राज्य देवाला अर्पण केलं. आणि तेव्हापासून ते राजे राहिले नाहीत, तर झाले पद्मनाभ दास, म्हणजे भगवान पद्मनाभांचे सेवक. म्हणजेच राजघराणं आता मालक नव्हतं, ते फक्त देवाच्या संपत्तीचे रक्षण करणारे विश्वस्त होते. याच भक्तीमुळे पिढ्यानपिढ्या सगळा खजिना मंदिराच्या तिजोरीत जमा होत गेला. 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशाने 6 पैकी 5 तिजोऱ्या उघडल्या आणि आतून निघाला अविश्वसनीय खजिना. सोन्याचं सिंहासन, हिऱ्यांची पोती, ही सगळी संपत्ती शतकांच्या त्यागाचं आणि भक्तीचं फळ आहे. पण एक तिजोरी बी अजूनही बंद आहे का? यामागे गूढ रहस्य आहे. असं मानतात की हा दरवाजा एका मंत्राने बंद आहे आणि तो उघडणं धोकादायक ठरू शकतं. पण राजघराण्यासाठी ही अंधश्रद्धा नाही, तर त्यांच्या पूर्वजांनी दिलेल्या वचनाचं पालन आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत. संपत्तीचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. अगदी 2020 मध्ये सुप्रीम कोर्टानेही त्यांच्या या हक्काला आणि कर्तव्याला कायदेशीर मान्यता दिली. यावरून दिसतं की शेकडो वर्षांपूर्वीचं ते नातं आजही मंदिराचं भविष्य ठरवतंय. म्हणूनच हे मंदिर म्हणजे फक्त संपत्ती नाही, तर एका अटूट वचनाचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. तर मग तिजोरी बी मध्ये खजिना आहे की असं काही ज्यापासून जगाला वाचवणं गरजेचं आहे?